अरफात भाई खोत यांच्या शुभ हस्ते सुलेमान भाई सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीत आपण पाहतो त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित केलं जात आहे. वेल प्लेड विथ द बॉल विथ द बॅट, ऑलराऊंडर परफॉर्मन्स. 10 धावा आणि 1 विकेट, 5 धावा खर्च करत ज्याने या ठिकाणी कमालीची गोलंदाजी सुद्धा केलेली असा अक्षय गायकवाड ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच कडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. आलोचक तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. पुढे एकदा प्रेक्षकांच्या भेटीला नवीन सामना येईल. खऱ्या अर्थाने एक नवीन मॅच, एक नवीन स्टार्टरची एक नवीन ऊर्जा प्रत्येक खेळाडू घेऊन मैदानामध्ये उतरेल. आणि आज एका बाजूला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी या विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ओमकार मित्रमंडळ वांगणी गाव हा संघ आज या ठिकाणी खेळणार आहे. निहार देशमुख असतील, अनेक खेळाडू सहित आपण पाहतोय त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. आज तुम्हाला वेगळ्या हाफ मधून खाली आपण पाहिलं ना तर यानंतर आदर्श वांगणी जो की तेजस पडवळचा संघ आहे तो सुद्धा तुम्हाला आज या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. जय हनुमान लाडिवली हा संघ आपण पाहतो. प्रथम टॉस गमावल्यानंतर मात्र बॅटिंग साठी सज्ज झालेला आहे आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये दाखल होती. पवन आणि प्रथमेश, प्रबन नागटे आणि प्रथमेश पवार. प्रथमेश पवार हे नाव ऐकल्यानंतर कुठेतरी व्यावसायिक खेळाडू अर्थातच नानाची आठवण होते. चला मॅच आपण चालू करू. 4 षटकांचा हा सुद्धा सामना असणार आहे. लक्षात असू द्या दोन्ही टीमचे 12 खेळाडू आमच्या समवेत जॉईंड आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू आणि थेट जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, ज्यामध्ये पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज धीरज कामरी. वांगणी गावातून हा संघ दाखल झालेला आहे. अनेक संघ आपण पाहिले SP वांगणी असेल, आदर्श वांगणी, आज ओमकार मित्रमंडळ वांगणी हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. धीरज कामरी सज्ज, स्ट्रायकिंगला फलंदाज पवन. पहिला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात आला नाहीये. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना धीरज कामरीला आपण पाहतोय काय गोलंदाजी ते करतात. आणि अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास या ठिकाणी या मॅच मध्ये दुणावलेला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने सज्ज. पुढे एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी, परंतु आता दिशा पाहिली जाईल. पंच आमच्याकडे वळतात. दिशा थोडीशी भरकडली आहे
आणि इथे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर अवांतर चेंडू पाहायला मिळाला. इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने टीमची टोटल स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळते ती फक्त 1 धाव. कारण या अवांतर धावेने संघाचा अकाउंट जय हनुमान लाडविली संघाचं मात्र ओपनिंग होत आहे. गोलंदाजी करत असताना धीरज ही लाईन पाहावी लागेल. अतिशय भन्नाट वेग, बरदा वेगाने आपण पाहतो, वेगाने बीट करत असताना काय जबरदस्त अचूक टप्पा पाहायला मिळेल. नियंत्रित गोलंदाजी आहे. या सर्व गोष्टी असून सुद्धा अगदी आपण पाहिलं तर एकाच टप्पापाती गोलंदाजी केली जाते. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आहे धीरज कांबरी. गोलंदाजीच्या जोरावरती आहे. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिला तर जय हनुमान नेवाळी संघाने सुद्धा सामना जिंकलेला आहे. नितेश तरे कुठेतरी त्या मॅचचा आढावा निहार देशमुखने घेतला असेल. अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक संघाला ही सूचना असते की तुम्ही जेणेकरून जी मॅच चालू असते, आपली नेक्स्ट मॅच असते, त्याच्या अगोदर तुम्हाला 30 मिनिटं तरी येणं गरजेचं आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये काय सिच्युएशन असते ना, त्याचा आढावा प्रत्येक संघाला आणि प्रत्येक संघनायकाला घेता येतो. निहार देशमुखने लगेचच टॉस जिंकल्यानंतर मात्र तात्काळ डिसिजन दिलं की आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी होती. सुंदर षटक हाताळलं जात आहे. धीरज कांबरीचं कौतुक होईल. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर अतिरिक्त धाव पाहायला मिळाले. अद्यापपर्यंत आपण पाहिलं ना तर एकही चेंडू बॅटला स्पर्श झाला नाहीये. हे दुर्दैव म्हणावं लागेल. बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान लाडविलीचं सलामीला आपण पाहिलं तर पवन, ज्याला आपण A1 सातत्याने म्हणतो, परंतु आता कुठेतरी त्याला मैदानाच्या आतमध्ये झगडावं लागणार आहे. फुटवर्कचा वापर करावा लागेल. पुढे एकदा आडवा बॅटने जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. गोलंदाजी काय दर्जेदार आहे. अतिशय धारदार गोलंदाजीच म्हणावी लागेल. नितेश तरे आपण पाहिल्यानंतर अशा पद्धतीची गोलंदाजी जेव्हा धीरज कांबरी सारखे गोलंदाज करतात ना, अतिशय तिखट आणि हा भेदक मारा आहे. फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम केलेलं आहे. फुल टॉस बॉल, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल. साईने मात्र टिपला असेल. बिडॉनला आपण पाहतो थोडेसे पाठीमागे झाले. सुंदर सेल टिपत असताना पहिला धक्का लागलाय जय हनुमान लाडविली संघाला. 1 या धावसंख्येवरती 1 बाद. जबरदस्त कॅमेरा वर्क पाहायला मिळतो. आमच्या सर्व ऑफिशियल टीमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ओम साई MTC लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग चालू आहे. अक्षय म्हात्रे जे मात्र फाउंडर आहेत आणि संपूर्ण त्यांचे कलाकार, त्यांचे अगदी कॅमेरामॅन यांना तुम्ही पाहू शकाल. चांगली कामगिरी करतात. त्यांचं देखील कौतुक या 4 रजनीमध्ये आपण करणार आहोत. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं ना तर वाखाणण्याजोगी षटक होतं. अगदी गोलंदाज धीरज कांबरीचं षटक आवडलं असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. एक अतिरिक्त धाव त्यांनी खर्च केली आणि एक गडी बाद करत अगदी आपण पाहिलं तर संपूर्ण हे षटक पूर्णपणे काय अप्रतिम पाहायला मिळालेलं आहे. षटक क्रमांक 2 मध्ये येतात दिलीप कांबरी. ओमकार मित्रमंडळ वांगणीगाव आज मैदानावरती खेळते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी वांगणीकडे आणि बॅटिंग करत असताना जय हनुमान लाडविली संघ थोडंसं आता बॅकफुट वरती आहे. स्ट्रायकिंगला प्रथमेश पवार. राऊंड विकेटने प्रथमेश पवार साठी हा बॉल. निहार देशमुख स्वतः संघनायक चेंडू खाली येत आहेत. पहिला धक्का आपण पाहिला मागच्या षटकामध्ये लागला आणि लगेच दुसरा धक्का दिलीप कांबरीच्या या सेकंड स्पेल मध्ये आपण पाहतोय. फलंदाज बाद. की पवन नकातेने आपण पाहिलं तर बॅटिंग केली. 6 चेंडू त्याने फेस केला. एकही धाव तो देऊ शकला नाहीये. प्रथमेश पवारने एकच चेंडू फेस केला,
तो सुद्धा एकही धाव न देता मात्र माघारी परतलेला आहे. म्हणजे अद्यापर्यंत कोणत्या फलंदाजाने आपल्या संघासाठी धाव जमा केली नाही आहे. अतिरिक्त एक धाव आलेली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. दिलीप कांबरी अगदी आपण पाहतो लेफ्ट आर्म सीमर आहेत, काय गोलंदाजी करतात. अक्षरशः मी तर म्हणेन हा फटका खेळण्यासाठी प्रथमेश पवारला त्यांनी भाग पाडलं आणि अगदी आपण पाहतो सोप्या पद्धतीने झेल टिपला तो कॅप्टन निहार देशमुखने. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, चांगली गोलंदाजी करतायत. पाठची कडा आणखीन एक स्वीट साऊंड कानावरती आदळलाय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल. ज्या पावलाने चिराग आतमध्ये गेलाय त्याच पावलाने माघारी परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. आणि अगदी आपण पाहतो ओमकार मित्रमंडळ वांगणी ओमकार मित्रमंडळ वांगणी या संघाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय भेदक मारा ते करतात आणि अद्यापपर्यंत जखडले मी तर म्हणेन पूर्णपणे जय हनुमान लाडिवली संघाला. ओ यावेळेस लॉंग ऑनला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार. पहिला धमाका पाहायला मिळाला. जय हनुमान लाडिवली संघाला मिळतील पूर्णपणे 6 धावा. आम्हाला वांगणी शहराचे लाडके शहर प्रमुख आदरणीय प्रसादभाई परब यांचा या ठिकाणी जी स्पर्धा शिवसेना चषक आपण पाहिलेली आहे ती स्पर्धा आम्हाला लगेच डोळ्यासमोर येते. त्यांच्या वतीनं याही स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. मग किशोरबाई शेलार असतील, आमचे संपत बंधू देशमुख असेल, यांच्या वतीनं सुद्धा वांगणी संघाला आणि या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. जाऊया मागच्या दिशेने 2 चेंडू वरती 2 विकेट कॅरी केले गोलंदाज दिलीप कांबरीने. अनुभव प्रचंड या खेळाडूकडे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढे एकदा अत्यंत सुंदर चेंडू पाहायला मिळाला. कदाचित या चेंडूला जाऊ दिलं असं वाटलं होतं की चेंडू थोडंसं लाईनच्या बाहेर जाईल, परंतु काही जबरदस्त गोलंदाजी करतायत दिलीप कांबरी. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. अद्यापर्यंत धाव फलकावरती 7. 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पुढे सरसवले. शॉर्ट कव्हर पॉइंटला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतो सेल घेण्याचा प्रयत्न होता आणि तिथे धावत संख्या धाव फलकावरती अद्यापर्यंत 8 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. जय हनुमान लाडिवली संघ मैदानावरती बॅटिंग करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 3 बाद 8 ही अवस्था पाहायला मिळते ती लाडिवली संघाची. मारा करतायत. बॅटिंग करत असताना आपण पाहतो पूर्णपणे सुस्त पडले जय हनुमान लाडिवली संघाचे फलंदाज. जय हनुमान नेवाळी संघाला विनंती राहील की आपण सुद्धा पुढे जायचं नाही आहे. या मॅच नंतर कदाचित आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतील की एक सामना आपण खेळवणार आहोत. सेकंड राऊंडचा तो पहिला सामना असणार आहे, कारण एक वेगळा हाफ 4 दिवसीय रजनीमध्ये तुम्हाला आजची पहिली रजनी पाहायला मिळते. अतिशय दिमागदार पद्धतीने या क्रीडांगणाची आखणी करण्यात आलेली आहे. मी सुरुवातीला चालल्यानंतर आपण पाहतो प्रत्येक खेळाडू असेल, प्रत्येक प्रेक्षक असेल, जेव्हा बदलापूर कर्जत हायवे एंड वरून जे प्रेक्षक जात आहेत ना ते मात्र या क्रीडांगणाचं कौतुक करत असेल. गोलाकार पद्धतीचे क्रीडांगण आहे, अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेली स्पर्धा सातत्याने प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये सामावून घेणारी असते. आणि अगदी आपण पाहतो गतवर्षी सुद्धा एक सुंदर आयोजन पाहायला मिळालं.
याही वर्षी त्यापेक्षा जास्त काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न समस्त ग्रामस्थ मंडळ दामतकरांच्या वतीनं होत आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 3चा खेळ चालू आहे. गोलंदाज तुषार बॉलिंग ट्रॅक वरती आहे. एकाच एंड कडून हे षटक सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतो ऑन द टॉस काय फटका केला, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल जाईल दन दन करत सीमारेषेच्या बाहेर. जणू काय वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा हा अप्रतिम फटका पाहायला मिळाला. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. वॉच क्रिकेट पाहायला मिळाला. चेंडूची वाट पाहिली, टप्पा एक्झॅक्टली लँड कुठे झाला हे पाहिलं आणि त्यानंतर हा स्ट्रोक बनवण्यात आलेला आहे. हो पुन्हा एकदा आपण पाहतो पाडवरती चेंडू आदळलाय. स्ट्रॉंग अपील तर झाली आहे परंतु लाईन थोडीशी खराब म्हणावी लागेल हेच पाहिलं पंचांनी आणि लेग बाईची धाव या ठिकाणी अंकित करण्यात आलेली आहे. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत आपण पाहिले तर दुहेरी अंकामध्ये 14 रन्स 14 धावा धावफलकावरती आहेत. अडखळत सुरुवात झाली. स्लोबर स्टडी हे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळालं ते जे अनुमान लाडिवली संघाचं म्हटलं जाताना नितेश सर आम्ही नेहमी सांगत असतो की संत वाहते इंद्रायणी आणि याच पद्धतीने ही धावसंख्या पुढे जाते की काय. परंतु आता शेवटच्या काही मुवमेंटला जर तुम्हाला एका दोन मोठे फटके खेळावे लागतील जेणेकरून एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये बनेल. लाईन पुन्हा एकदा पाहावी लागेल. भरकटली आहे. इट इज वाईड बॉल. अंपायर सिग्नल. क्वालिटी विथ क्लिअरिटी होमचा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट चे ऑफिशियल अपडेटर आमच्या समवेत आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला लगेचच आमच्या स्क्रीनवरती दाखवण्यात येईल काय जबरदस्त टीम वर्क पाहायला मिळतंय अक्षय म्हात्रे अँड कंपनी. ओव्हर द विकेट. बॅटची कडा लिडिंग एज. फलंदाज होईल बाद. आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. हे मैदान सोडावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 लागलाय तो जय हनुमान लाडिवली संघाला. बासमन आउट. कमालीची गोलंदाजी करतात. म्हटलं जाताना क्रिकेटमध्ये प्रत्येकाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणारे कधी हरणार नाही आहेत. आम्ही नेहमी सांगत असं यूही नहीं मिलती राही को मंजिल दिल में एक जुनूसा जगाना पड़ता है. अरे पूछा उन चुड़ियों से कैसी बनाती है आशियाना बोली 3 का 3 का उठाना पड़ता है. ही मेहनत तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये आणि तसा प्रयत्न सुद्धा चालू आहे. आता ओमकार मित्रमंडळ वांगणी गाव या संघाचा काय गोलंदाजी करतात. अक्षरशः गोलंदाजीने नामोहरण केलंय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉलचा एक टप्पा घेत सीमा पार. रन्स मिळतील 4. आपल्याला या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाले. शर्तीचे प्रयत्न होते परंतु चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली किती बाउन्स झाला हे सुद्धा पाहायला मिळते. बॉल अगदी आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकांना चकमा देऊन अगदी मधोमध राहिला आणि या 4 धावा वसूल केल्या. धावा येणं गरजेचं आहे. मी मगाशी सांगितलंय की एका 2 मोठे फटके आमचे 12वे खेळाडू 12th मॅन सुद्धा हेच म्हणत असेल की एखादा चौकार षटकार आला तर आमची धावसंख्या चांगली बनू शकते. त्यांच्याकडे गोलंदाजी सुद्धा आहे आणि या दरम्यान असंच मैदानावरती घडतंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बडी विकेटला क्लिअर करत असताना आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. वर सारखा एक मातब्बर खेळाडू मैदानावरती खेळतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कुठेही खेळामध्ये वयाची मर्यादा नसते म्हटलं जातं. आज 40+ खेळ आणि यंगस्टरचा खेळ कदाचित आपण पाहिलं तर ईश्वरभाई यांना आपण नेहमीच 40+ मध्ये पाहिलेले आहेत परंतु आज छोट्या छोट्या खेळाडूंना यंगस्टरला लाजवतील असा खेळ मैदानावरती ते दाखवत आहेत. चौकार आला त्यानंतर षटकार आला. धावसंख्या मात्र आता वेगाने पुढे सरकते. या 10 धावा एक्स्ट्रा मध्ये आपण पाहिलं तर
कदाचित महत्वाच्या ठरू शकतील. ऑन साइडला समोर खेळलेले आहेत. पुन्हा एकदा मिड ऑन वरून चेंडू लॉंग ऑन कडे चालला. एक धाव मिळेल ईश्वर या खेळाडूंना. तोपर्यंत मात्र 26 धावा. 26 षटक क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आणि 3 षटकामध्ये 26 धावा आहेत. 4 विकेट्स गमावलेत. फार लवकर आपण पाहिले तर टॉप ऑर्डर ढासळली आहे आणि त्यानंतर मात्र आता मिडल ऑर्डर मध्ये जिम्मेदारी आलेली आहे. 20 धावा धाव फलकावरती 2-0. 26 धावा आहेत, माफ करा. कदाचित आमच्या स्क्रीनवरती आम्हाला आड होताना पाहायला मिळाला. 26 माफ करा आणि 4 विकेटच्या मोबदल्यात या धावा आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 18 चेंडूमध्ये 26 धावा आहेत. शेवटच्या अंतिम 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील जे अनुमान लाडविली संघाकडून हे आपल्याला पाहायचं आहे. दामतकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वेळी तुम्हाला या क्रीडा नगरीकडे भरपूर प्रेक्षक आकर्षित होताना पाहायला मिळतील.
धन्यवाद. जाऊया मागच्या दिशेने. पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालेले आणि पहिल्या सत्रामध्ये 29 धावा आपण पाहिल्या जे अनुमान लाडिवली संघाने बनवलेले आहेत आणि 30 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेले ते ओमकार मित्रमंडळ वांगणीगाव या संघासमोर. मॅचला होईल सुरुवात. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्टरकडे. या ऐकू एक चांगलं संगीत. ऑफिशियलच्या भूमिकेत आहेत तिसरे पंच आमचे हरेशजी कराळे सर. अतिशय सुंदर वातावरण आणि सुंदर रमणीय वातावरणात चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने माध्यमातून आम्हाला यूट्यूबची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ते आमचे अरबाजभाई खोत. अगदी त्यांच्या मालकीचा ॲलिना कॉम्प्लेक्स तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील तुमच्या हक्काचं घर जर घ्यायचं असेल तर तुम्ही थेट अलिना कॉम्प्लेक्सला या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता जे नेरळ शहरामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. नेरळ दामत हायवेला टच असणारा हे प्रोजेक्ट आहे. अगदी आपण पाहतोय सर्व ॲमेनिटीज तुम्हाला पाहायला मिळतील त्यांच्या वतीनं ॲलिना कॉम्प्लेक्समध्ये. 1st to 7th फ्लोर एक जबरदस्त भव्य दिव्य अशी इमारत या ठिकाणी उभारण्यात त्यांच्या वतीनं उभारण्यात आलेली आणि कुठेही तुम्हाला जायची गरज नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली नंतर बदलापूर नंतर तुम्हाला नेरळ शहराकडे आकर्षित व्हायचं असेल कारण हाकेच्या अंतरावरती असणारं माथेरान कसं विसरून चालेल. थंड हवेचं ठिकाण आहे आणि तुम्हाला अवश्य या ठिकाणी अगदी हाकेच्या अंतरावरती जाता येईल आणि इतक्या जवळ तुम्हाला स्वतःचं हक्काचं घर मिळवायचं असेल तर तुम्ही कुठेही चौकशी करू नका अजिबात. तर डायरेक्ट थेट आमचे अरबाजभाई खोत यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता ॲलिना कॉम्प्लेक्ससाठी. जाऊया 30 धावांचं लक्ष मैदानावरती आणि या 30 धावांचं लक्ष असताना आता सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल ओमकार मित्रमंडळ वांगणी टीमच्या वतीनं. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका ही नम्रतेची सूचना आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. ऑलरेडी आपण जर पाहिलं तर डे नाईट फॉर्मॅट या मॅचेस आपण कव्हर करतोय आणि आज पहिला सामना थोडासा उशिरा चालू झाल्या कारणास्तव आपल्याला या ठिकाणी थोडासा विलंब सुद्धा होतोय. उद्या तुम्हाला शार्प डॉट 5 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी खेळपट्टीवरती पडलेला पाहायला मिळेल. लक्षात असू द्या कारण सलग 4 रजनीमध्ये आपण एकत्र असणार आहोत आणि उद्या तुम्हाला टाइम टू टाइम मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण आयोजन कमिटी याची दखल घेते. 30 धावांचं लक्ष या मॅचमध्ये जणू काय मागच्या मॅचची झेरॉक्सच म्हणावे लागेल. मागच्या मॅचमध्ये सुद्धा हे चित्र पाहायला मिळालं. नितेश तरे तिथे धावा चेस झाल्या अवघ्या 13 चेंडूमध्ये तो सामना जिंकला जे अनुमान नेवाळी संघाने. परंतु हा सामना कुठपर्यंत जाईल की या सामन्यामध्ये तुम्हाला थरार पाहायला मिळेल याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता आपण सेकंड इनिंग मध्ये पाहणार आहोत. सलामीची जोडी साई आणि दुसऱ्या बाजूला दिलीप कांबरे ही जोडी मैदानावरती दाखल होती ओमकार मित्रमंडळ वांगणी टीमच्या वतीनं. साई गोळे दिलीप कांबरे ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती. दामद चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहतात. अंडर फ्लड लाईट्स जबरदस्त दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. 10 टॉवर सहित ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर होते आणि क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर भरपूर प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच तो प्रकाश तुम्हाला प्रत्येक खेळाडूला मॅच मध्ये पाडायचा असो. म्हटलं जातं ना तुमचा प्रकाशच तुमचा परिचय देत असो. दिवा कधी बोलत नाही. या सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याची चर्चा आपण नक्कीच करू. 4 षटकामध्ये 30 धावांची गरज आहे. या दरम्यान वांगणी गावचे पाठीराखे आमचे मित्र प्रभू गोळे यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि खंबीर नेतृत्व आहेत. प्रभू भाई आपलं स्वागत आहे. साई गोळे मैदानावरती खेळतात. स्ट्राइक एंडला दिलीप कांबरे लेफ्ट हँडेड बॅट्समन. या दरम्यान सन्माननीय इम्रान भाई खोत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेच्या वतीनं आपले मनपूर्वक स्वागत आणि थेट जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम.
बोथ टीम लेट्स प्ले गेम ऑन व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय कवच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय सीमा पार, एक टप्पा घेत आणि पहिल्या बॉलवरती संघर्षाचा हा संघर्षमय चौकार. पहिला आपण पाहतोय जे मात्र फलंदाजांनी केलं नाही ते मात्र आता गोलंदाजांना करायचंय. अर्थातच ते त्यांना कमवायचंय आणि पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करावा लागेल हे चांगलं माहिती आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेचलाय. बॉल चालला अलॉंग द कार्पेट. क्षेत्रशः वेगाने येतात तोपर्यंत बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. आणखीन धावा मिळतील 4. आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. जणू काय वनवा पेटवला जातोय. 30 धावांचं लक्ष्य आणि या 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सलामीला दिलीप कांबरे एक चेंडूचा आपवाद जर आपण वगळला ना तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. चला बॉल सुपूर्द करा लगेच आपण, कारण मैदानावरील अगदी आपण पाहतो सर्व प्रेक्षक असतील, जे खेळाडू असतील, आमचे सर्व छोटे स्वयंसेवक दामद गावचे आहेत, त्यांना विनंती आहे की आपण जो मॅच बॉल मैदानाच्या बाहेर जातो ना त्याला लगेच परत करा, कारण जेणेकरून आयोजकांचा वेळ या ठिकाणी वाचवला जाईल याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची. सर्व तमाम आमचे लाडके प्रेक्षक आहेत जे मात्र या मॅचचा आनंद घेतात. प्रेक्षक नाही तर मजा नाही आहे आणि सर्व प्रेक्षक राजा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं आपण पुनश्च एकदा स्वागत करू. हो आडव्या बॅटने पुढे एकदा आपण पाहिलं तर स्विच हिट करत असताना बॉल चाललाय सीमा पार. लाईन लवकर पिकअप केली आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दिलीप कांबरेच्या बॅटमधून आलेला दर्जेदार षटकार. जणू काय मनामध्ये ठरवलेला फटका होता, माइंड सेट होता. बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुढे एकदा मागे चालला. यष्टांच्या पाठीमागे फाईन लेगला क्षेत्रशः वेगाने धावतायत. चेंडूला कव्हर करेपर्यंत 2 धावा मिळतील आणि या 2 धावा भरपूर निर्णायक सुद्धा ठरतायत. अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला धावांसाठी झगडावं लागत होतं ते जे अनुमान लाडिवली संघाला, परंतु प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर ओमकार मित्रमंडळ वांगणी संघ काय बॅटिंग करते. चौकार षटकार चौकार षटकार. अद्यापर्यंत धावांचा विचार केला तर नितेश तरी आम्हाला सांगतात की 16 वरती पोहोचलाय. 30 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे सामना खुला करत असताना पुढे एकदा यावेळेस आपण पाहतो मिड ऑफला झेल ड्रॉप. रुपेश त्या ठिकाणी होते आणि एक साधा सोपा झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. एखादी झेल जर मैदानाच्या आतमध्ये पकडली ना तर कुठेतरी एखाद्या महत्वाच्या फलंदाजाला माघारी पाठवण्यात यश मिळतं आणि तिथून अक्षरशः कदाचित ग्रहण सुद्धा लागू शकतं, परंतु तो झेल इथे मात्र ड्रॉप करण्यात आलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण असं, परंतु यावेळेस ती संधी गमावली आहे ती जय हनुमान लाडिवली संघाने. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न असताना 16 धावा फलकावरती आहेत. आता येणारे 18 बॉल 14 धावांची गरज. अठरा बॉल आणि आता 14 धावांची गरज. जय हनुमान नेवाळी संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लगेच आमच्या समालोचन कक्षाच्या समोर यायचे. या मॅच नंतर आपण सुद्धा टॉस करणार आहोत आणि सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. तो 3 षटकांचा असणार आहे. राहुलजी चव्हाण सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आज कॉमेंट बॉक्समध्ये त्यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल,
कारण नुकताच बदलापूरची स्पर्धा कव्हर करून ते या ठिकाणी दाखल होत आहेत. स्वागत आहे आपलं सर या स्पर्धेच्या वतीनं दामद चषक 2024 मध्ये. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीची स्पर्धा नुकताच संपन्न करून ते दाखल होत आहेत. हो, यावेळेस आपण पाहतोय सन्मान देण्याचा प्रयत्न होता. सलामीला येत असताना आपण पाहिलं तर साई गोळे पहिल्या चेंडू त्याने फेस केलाय. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज प्रथमेश पवार. कमालीची गोलंदाजी करावी लागेल कारण आता धावांचं पाठबळ कमी आहे. अगदी आपण पाहतो धावांची इन्व्हेस्टमेंट खऱ्या अर्थाने कमी पाहायला मिळाली नितेश तारे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये.
सोपं आहे, परंतु क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये जर तरला महत्त्व नाही आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही आहे कोणता संघ कधी जिंकेल, हे सुद्धा तुम्ही सांगू शकत नाही आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान लाडिवली संघ सुद्धा कमबॅक करते. यावेळेस आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला फटका प्रतिम पाहायला मिळेल. बॉल चाललाय डीप पॉइंट मध्ये, दर्जेदार चौकार, रन्स मिळतील 4. अतिशय चांगली पाहायला मिळते. प्रेक्षकांना सामना आवडतोय कारण बॉलर रन इक्वेशन असल्यानंतर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची सुद्धा इथे मैदानाच्या आतमध्ये चर्चा होत असते. कोणता संघ जिंकेल? क्षेत्ररक्षक सज्ज, वाईड इज लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. इथे मात्र निहार देशमुखला मिळते एक सिंगल धाव. कदाचित आपण पाहतो आता एका धाबेसाठी प्रयत्न होतो. झेल जर झाला असता तर पुनश्च एकदा मैदानावरती आपल्याला एक वेगळं वातावरण पाहायला मिळालं असतं. अशा मॅचेस कित्येक वेळा आपण पाहिलेले आहेत. नुकताच आम्ही एक सामना पाहिला बदलापूरमध्ये, 6 चेंडू 7 धावांची गरज असताना तो सामना सुद्धा श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली संघाला गमवावा लागलेला आहे. मित्रांनो, हेच असतं क्रिकेट. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर येणारे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे. काय मॅच रंगतीये. जर शेवटचे 2 चेंडू डॉट आले ना संदेश गरजचे, तर मात्र या मैदानावरती पुनश्च एकदा हाहाकार माजवेल जय हनुमान लाडिवली संघ. पाहावा लागेल कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल. गोलंदाजी करणारा लाडिवली संघ की फलंदाजी करणारा वांगणी संघ. सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त दिशा दिली, मागे चाललाय, बॉल चाललाय जणू काही बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इथे हळूवार पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूला गॅदर करण्यात आलेला आहे. 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा भरपूर निर्णायक ठरतील. क्रिकेटमध्ये लाईफ लाईन आहे. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन असते आणि या 2 धावा महत्वाच्या ठरतील. बॅटिंग करत असताना ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाला का बॅटिंग करते. सुरुवातीला दिलीप कांबरेने पहिल्या षटकामध्ये 16 धावा एकवटल्या. असं वाटलं होतं की हा सामना लवकरात लवकर संपेल, परंतु क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही ना तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोणता संघ विजेता ठरू शकत नाहीये. हे क्रिकेटचं समीकरण आहे आणि आता मैदानावरती तेच पाहायला मिळतंय. गोलंदाजी करत असताना आपण पाहतो गोलंदाज संदेश गरत तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा अंतिम बॉल घेऊन जर या बॉलवरती विकेट आली, डॉट आली, तर पुन्हा एकदा अंतिम षटकामध्ये सामन्यामध्ये चित्त थरारक सामना पाहायला मिळणार आहे. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बेगान येतात, परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. जणू काही गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. रन्स मिळतील 4. मात्र आनंदात पाहायला मिळतात कारण आता चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतीये, कंबर कसली आहे आणि डोकं वर काढलंय ते ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाने. अगदी आपण पाहिलं तर या चौकाने धावसंख्या धावफलकावरती 28 आहे. 30 धावांचं लक्ष असताना आता मात्र केवळ 2 धावांची गरज आहे. चला लवकरात लवकर सामना आपण स्पीडअप करायचा. जय हनुमान लाडिवली संघाला विनंती आहे सामन्याचा कोणत्या प्रकारचा रिधम तुम्ही तोडायचा नाही आहे. जय हनुमान नेवाळी संघाला विनंती आपला संघनायक आमच्या समालोचन कक्षासमोर आपण पाठवायचं आहे. त्या ठिकाणी या मॅच नंतर होईल नाणेफेकी आणि लगेच सेकंड राऊंडचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. दामद चषक 2024 ची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. सामना अतिशय चित्त थरारक पाहायला मिळतोय. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलेला आहे कारण आता अंब्रेला फिल्डिंगची गरज आहे. आता मात्र धावा द्यायच्या नाही आहेत जय हनुमान लाडिवली संघाला. या धावा त्यांना वाचवायच्या आहेत कारण प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय ज्यांच्याकडे चेंडू शिल्लक आहे 6 त्यांना मात्र विजयासाठी 2 धावांची गरज आहे. पाहावं लागेल या मैदानावरती या मॅच मध्ये काय चित्र घडेल. एका बाजूला वांगणी संघ तर दुसऱ्या बाजूला लाडिवली संघ. कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये योगेश. यावेळेस पहिला बॉल निहार देशमुख साठी. पहिला चेंडू तर डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी करावी लागेल. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे सामना जर आवडला असेल तर एकदा दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सामना कोणीही जिंको मात्र क्रिकेटचा विजय या क्रीडा नगरीमध्ये होतोय. दामद चषकाचा विजय होतोय. मैदानावरती 6 चेंडू 2 धावांची गरज होती.
जर शेवटच्या बॉलवरती चौकार आला नसता तर सामना किती बॅलन्स पाहायला मिळाला असता नितेश तरे. 6 चेंडू 6 धावांची गरज असती, परंतु 6 चेंडू 2 धावांची गरज आहे ती ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाला. गोलंदाज सज्ज योगेश. यावेळेस आपण पाहतोय कवासला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. विजय चौकार. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघ इथे विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये जन्म नेवाळी संघाने चौकार मारत सामना जिंकला, त्याच पद्धतीने इथे ओमकार मित्रमंडळ वांगणी संघ सुद्धा जिंकते. हार्दिक हार्दिक अभिनंदन.